जय हिंद दोस्तों. बांधकाम कामगार आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील एकूण 32 प्रकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुमचा जर लेबर कार्ड बनलेला असेल, तुमचा लेबर कार्ड बनवून तुम्हाला 1 वर्ष झाला असेल, तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र होता. याच्यामध्ये एकूण 32 प्रकारच्या योजना आहेत, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर आचारसंहिता लागलेली आहे, कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे. हे कोड ऑफ कंडक्ट किती दिवसापासून लागलेला आहे, तर 4 नोव्हेंबर 2025 पासून 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत लागलेला आहे. आता एक्सटेन्शन झालेली आहे, आचारसंहिता वाढलेली आहे. मित्रांनो, आता जे जिल्हा परिषदचा जे इलेक्शन होता, महानगरपालिकेचा इलेक्शन 15 जानेवारीला होणार आहे. 16 जानेवारीला त्याचा निकाल जाहीर होईल. मात्र त्याच्या अगोदरच राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केलं आहे. त्यांनी शेड्यूल दिला आहे. शेड्यूलमध्ये त्यांनी सांगितले आहे, राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. याची नोटिफिकेशन आला आहे. महासंवादची ही न्यूज आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि मित्रांनो, आता 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला आचारसंहिता पाहायला मिळणार. समोर आचारसंहिता वाढणार का, असा सवाल खूप सारे आपल्या बांधकाम कामगारांचा आहे, आपल्या बांधकाम कामगार मित्रांचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 100% सांगता येणार नाही आचारसंहिता पुढील वाढेल का, कारण समोर 12वी आणि 10वी आणि 12वीचे एक्झाम येत आहे, परीक्षा येत आहे. आणि जे 22 असे जे जिल्हा परिषद आहे, ज्यांचा अजून जे इलेक्शन आहे ते डिक्लेअर झाला नाही. त्याचं कारण आहे त्यांचा जे पिटिशन आहे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर जेव्हा येईल, मग समोरचे जे इलेक्शन आहे ते 22 जे जिल्हा परिषद आहे त्यांचा इलेक्शन होईल, डिक्लेअर होईल. त्या अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे इलेक्शन आहे, 12 जिल्हा परिषदा, त्याच्यामध्ये 125 पंचायत समितीचा इलेक्शन जाहीर झाला आहे. आणि हे इलेक्शन 5 फेब्रुवारी 2026 रोजी, तर 7 जानेवारी 2026 रोजी, 7 फेब्रुवारी 2026 रोजी याचा निकाल जाहीर होईल. त्या अगोदर जर सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आला, तर 100% आचारसंहिता वाढणार आणि जिल्हा परिषद बाकी उर्वरित जे जिल्हा परिषद आहे त्यांचा निवडणूक होणार. तर मित्रांनो, याच्या बाबतीत तुमचा विचार काय आहे आणि तुम्हाला काय वाटते, मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. काय 100% सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर येईल का जानेवारी मंथमध्ये, किंवा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यामध्ये जर त्याचा निर्णय आला, त्याचा निकाल आला, तर 100% आचारसंहिता वाढू शकते आणि उर्वरित जे 22 जिल्हा परिषद आहेत त्यांचा निवडणूक होऊ शकते. याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे, मला कॉमेंटमध्ये नक्कीच द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि याच्या रिलेटेड तुमचा काही क्वेश्चन असेल, काही प्रश्न असेल, तर मला नक्कीच करा, मी त्याचा उत्तर देण्याची प्रयत्न करेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.